ती अक्कल आहे आमच्यातला काय ते आई घाल्या गाठ बी पडत नाही कुठं. हाकेचे का? सांगोल्यातला काय पंढरपूरच्या पलीकडला 30 किलोमीटर वगैरे. कोण हाके सर का? मूर्ख हा हाके हाके अहो ते प्राध्यापक नाही मूर्ख माणूस हाकेला वेटर ठेवायचा सुद्धा लायकीचा नाही. तुम्ही कोण बोलतात? मी दिनकर पवार बोलतोय. कुठून? मोडनिंब. हा, मोडनिंब. मोडनिंब. हा, पंढरपूर तालुका. हो नाही माडा तालुका. माढा तालुका आहे का? बर बर. म्हणजे काय त्याची भाषा हा काय वाघमारे तर मग तू मराठ्याच्या मुली ओढूशी घरात गोंडच मुलं बघून घुसतात काय बोल नाही का? योग्य आहे काय सागावर साहेब बोलत नाही, आता त्यांना बी पटायला पाहिजे ना, काय बोललं पाहिजे नाही बोला. आपल्यास आम्ही काय सांगणार आहे त्यांना काय बोलावं काय नाही. आपण याला दाढी मिशन आहे हे जरा काय घाल्या म्हणावं तो छक्या अवलादीचा कुठं तर टाळ्या मारीत बस की शहागडच्या फाट्यावर म्हणावं टोल नाक्यावर 2-3 हजार रोज मिळतात तुला म्हणावं. त्यासाठी टीका करून काय वाकड होत असतो एकामेकाचं. नाही ना, चांगलं बोललं पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही आमच्याशी प्रेमानं बोलता आम्ही बी तुमच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे. खरंय ना. मग काहीतरी तोंडाची वाब घालण्यासाठी काहीतरी तुम्हाला फटकन बोललं म्हणजे मला तर काय शहाणा म्हणते की अतिशहाणा म्हणते. नाही नको बरोबर आहे ना, चांगलं बोललं पाहिजे. खरंय खरंय. तर काय जन्मात न्यायचं सांगावं किती आहे माणसाला आयुष्य 70 वर्ष सुद्धा नाही. नाही, माणसाचा तर भरवसाच नाही की हो. आता कोण कधी जाईल कधी तुम्ही कुणाला आमची माहिती इज्जत असते. करणं, आम्ही तुमची इज्जत खरंय. करणं. आम्ही पंढरपूरनं तुमच्याकडे आलो बीडला तर तुम्ही आम्हाला या बसा म्हणलं पाहिजे. बरोबर आता आहे. आमच्यात वंजाऱ्याची दिंडी असते परळीच्या अलीकडे कनेरवाडी म्हणून छोटं गाव आहे तुमच्या माहिती साहेब सांग. हो हो. तिथले सोपान काका मुंडे आमचे गुरु हम्म. नरहरी महाराज मठात असतात पंढरपूरला. हम्म. 5-50 लोक आली म्हणजे आम्ही त्यांची सेवा करतो. आता तिकडं आमच्या मराठ्याचं वंजाऱ्याचं भांडण आम्ही नाही म्हणत आम्ही त्यांची पाय करतो. खरंय अहो काय या बीड जिल्ह्याला फॅन लागलंय वंजारी तो मराठा हे नको आहे वाचलं. खरंय ना. आमच्या सांप्रदायिक मध्ये असं ना आम्ही लहान असू मोठा असू आम्ही पाय धरतो त्याचे. खरंय खरंय. नाही हे आमचे ते गुरु आहेत मुंडे काका असं नाही हो. ओबीसी वाल्याने आता खरं सांगा लोकशाही आहे. तुम्हाला आरक्षण मिळाले तुम्ही गप्प बसा ना. खरंय ना. सगळी परमेश्वराची खरं सगळ्याला मिळू द्या आरक्षण. पण आरक्षण मागणं चूक आहे का? नाही, सरकारसोबत जे भांडतायत ते सरकारला भांडतायत. बाकीच्यांनी बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे. कुणाच्या लेकी बाळीवर नाही बोललं पाहिजे. हे सगळ्यांनाच पटतंय. हे पण महत्वाचं आहे हो. आता देऊ नका मराठ्याला देऊ नका. अरे बाबा देऊ दे सगळ्याला. नाही नाही, काय तुम्हाला कुणाला द्यायचं नाही नाही, ऐका ना, कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे सरकार ठरवून. पण बोलताना आपण लेकी बाळीवर न बोलता दुसऱ्या म्हणजे मुद्द्यावर बोललं पाहिजे. कुणावरच नको. खरंय त्याची ना. आई आपली आई खरंय, वेगळी खरंय. कशाला लोकांना नावं ठेवायची. कुणीच कुणाची आई नाही काढली पाहिजे आणि कुणाची नको, नको, लेक पण नाही नको, काढली नको. पाहिजे. सांग हा तुम्ही तत्वाशी पाठा. खरंय ना. कायद्यानं म्हणा आम्हाला बाबा आरक्षण आहे तर त्यांच्याच मुला बाळासाठी द्या. कटाप मार्क एसटी एससी 50-55 फौजदार होतोय. हो. ओबीसी 60 होतोय आणि आम्हाला म्हणलं 82.50 कटाप मार्क हे योग्य वाटतंय का? नाही आता हे ही घटना ह्यांच्या बापाची खाजगी इस्टेट असाच अर्थ आहे. कटाप मार्क लावायला सगळ्याला एक. तुम्ही अभ्यास करताय लय हुशार मुलं आहे ना ओबीसी. मग गुणवत्तावर घ्या ना नोकरी. जातीवर कशाला नोकरी घेतात? नाही, हे सरकारमध्ये बसलेल्या लोकांना कळायला पाहिजे ना ह्या गोष्टी. आणि त्यातल्या त्याच्यात तुम्हाला सांगू का माझ्याच मराठा समाजाचे 288 पूर्वी 150 आमदार आहेत. चपलीनं तोंड हाणायला लायकी ह्यांना समजत नाही का आपण कायदा कसा करावा समाजामध्ये समानता कशी नांदल. नाही बरोबर आहे. गुणवत्तेवर नोकरी द्या. कुणाचंही लेकरू असू द्या ती मराठ्याचा असू द्या नाही तर बामणाचा असू द्या नाही जैनाचा असू द्या नाही तर माळी धनगर कुणाचंही असू द्या. गुणवत्तेवर नोकरी द्या जातीवर नोकरी. नाही बरोबर आहे. आरक्षणाचा विषय संपला का नाही? नाही आणि लोकशाही सगळेच उभा राहा ना सगळ्या पक्षाची. ज्याला ज्यादा मतदान पडू तर निवडून येईल. बरोबर. इथं ओबीसी असावा तिथं एससी असावा हे काय गरज काय आहे त्याची आरक्षणाची? आता प्रत्येक जातीवर पक्ष निघालाय बरोबर. लोकशाही मांडर होऊन जाऊ दे ना. कशाला उभा असलं काय तर. नाही नाही, खरंय ना ते. आता आता पक्षाला काय कुणी उठतंय पक्ष काढतंय स्वतःला म्हणतोय मी संस्थापक. आमच्या बीड जिल्ह्यात तर खूप मोठे असे पक्ष आहेत काही संघटना आहेत जे की बीड जिल्ह्याचे संस्थापक आहेत. म्हणजे त्यांनी स्थापन केल्या संघटना आणि त्या राज्यभर पुन्हा पांगल्यात. म्हणजे इथून स्थापन झालेल्या संघटना बाहेर जातात. आता काय त्यांचा विषय. त्यांना आपण कोण म्हणू शकतोय की तुम्ही हे संघटना जातीच्या नावावर काढू नका. नाही काढू द्या हो. संघटना आता प्रत्येक जातीवर संघटना. हो हो. आरक्षण कशाला पाहिजे? ज्याला महत्वाची आधा पाडते तो निवडून येईल. नाही हे जाती पाहिजे हो. काय बरं का जागा ठेवा तिथं त्याची जागा ठेवा म्हणायचीच गरज नाही. नाही हे जातीवर जे संघटना झाल्या का त्याचं कारण बघा. मागे
म्हणजे मी पण माझं बी बरंच वय आहे, तर माझ्या लहानपणी 2च जयंत्या साजऱ्या होत होते. पण आता काय व्हायला लागले, कोणत्या बी महापुरुष जयंती असली की ते आपलेच पुढारी जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते काय करतात, त्या जातीच्या एखाद्या नेत्याला धरायचे आणि त्याला म्हणजे काढ जयंती धरी 1,00,000-2,00,000 रुपये. मग ते काय करते, ते डीजे बीजे लावते, नाचते, 500-500-200 पोरं गोळा करते, त्यांना दारू बिरू पाजतं आणि मग ते पुढे इलेक्शनच्या टायमाला ते कार्यकर्ता कामाला येतो. बरोबर आहे. मग आता ह्याच्यामुळे ह्या जातीवर संघटना वाढल्यात असं मला वाटतंय बाबा. मग आता आणि ह्याला जबाबदार पुढारी जायतो, पुढारी. आम्ही सामान्य माणसं नाही बघा. हो ना, मग तेच म्हणाले ना. आपण सामान्य माणसं पडतो तुम्ही आम्ही, ह्याला जबाबदार पुढारी शासन. मग आता हे पुढाऱ्यांनीच वाटोळं लावलं ना, दुसरं काय म्हणायचं. पुढाऱ्यांनी बरोबर 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 खरं आहे. पुढाऱ्यांनी जर समाजात संपलं पाहिजे बरं का. हो ना, हे सगळ्या वाटल्यास पत्रकारांची मिटिंग घ्या, या समाजातलं कधीतरी हे संपलं पाहिजे, जातीचं फॅडच नको. सगळ्यांना वाटतं हे संपलं पाहिजे, पण आता त्याच्यात काय आहे, ज्याचा स्वार्थ आहे ते हे संपू देत नाही ना. ते थोडे दिवस झाले की काहीतरी नवीन मुद्दा घेऊन पुढे येते. नाही लेकरा बाळाला प्रत्येकाचे असावं. मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, सगळ्या जातीला द्यायचं. अरे ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्याच्या जातीला जर आरक्षण मागून मिळलं ना, मग या ओबीसी वाल्याने देशात नागानाच घातलाय बघा. म्हणजे चुकीचं आहे. ह्याचा अर्थ सगळ्याच ओबीसी वाल्याने केलं नाही, हे ठराविक आपणच आहे. नाही, सगळ्यात काय आहे, कोणत्याच समाजात सगळेच वाईट नाहीत आणि सगळेच चांगले नाहीत. ते थोडेसे काय थोडेसे हे वाईट राज्यात माणसं होऊन नाही, वाईट असणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. पण त्याच्यामुळे वातावरण दूषित व्हायला, हे जे चांगले लोक आहेत त्यांच्या बी मन दूषित व्हायला लागले ना. आता मुंडे साहेब होऊन गेले गोपीनाथराव विलासराव, पण धनंजय मुंडेची बरोबर आपलं गोपीनाथ मुंडेंची सर कुणाला येणार नाही बीड जिल्ह्यात. नाही, खरं आहे ना. माणूस एक नंबर राहील. आता धनंजय मुंडे आहेत की काय, किती टीका, किती खालच्या पातळीवर बोल, हे नको आहे हो. बरोबर. जरांगी असेल त्याने सुद्धा पातळी सोडायची नाही. आम्ही सांगतो ना, आमचा जरी असला तरी आपल्या पायरीनं तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे नंबर त्यानेच बोललं पाहिजे. बरोबर. लय मोठ्यानं लय आरतुरं बोललं म्हणजे काय शान म्हणते नाही नाही नाही, योग्य नाही ते. सगळ्यांनीच आपल्या पद्धतीनं म्हणजे काय की एक सुसंस्कृतपणा जो आहे आपल्या महाराष्ट्राचा तो जपला पाहिजे. पण आता हे काय व्हायला लागले, कुणी कुणाला सांगावं हा प्रश्न निर्माण झाला. आता कोण कुणाला म्हणणार आहे बाबा हे तुझं चुकलंय म्हणून. कुणी म्हणण्याचे धाडस केलं तर त्याला लोक मारायला जातात त्याच्या घरी. बरोबर. नाही तसं काय नसतंय. आम्ही आता असंच एकदा फोनवर आमचं बोलत आपले तुमचे गोपीनाथ मुंडे चुलत भाऊ वसंत मुंडे काँग्रेस कमिटीचे परळी त्यांचे आडत वगैरे आहे, पंढरपूरला जाताना आवर्जून येतात कल्पतरू हॉटेलवर माझ्याकडे. नवरा बायको आले, आम्ही सत्कार केला, मुलगा ड्रायव्हर चौघाचा. म्हणजे कसं जातीवर सगळं नसतंय, जीवा पाडायची होती. नाही, जातीचं काय बघा, मी काय म्हणतो, जातीचं तो सोडा आहे. 2 सख्या भावात सारखे गुणधर्म असतात का? नाही ना, अजिबात नाही. आताही बोट सुद्धा सारखे. मग तेच म्हणायला लागलोय. मग तसं असलं तर लोक सगळ्यांनाच एका मापात मोजायची काही गरज नाही एका जातीच्या लोकांना. नाही सगळे सारखे नाही. सगळ्या समाजात चांगली बी तेवढी, क्रॅक बी तेवढी. हो असं. पण हे संपलं पाहिजे बघा. समान नागरिक कायदा येऊन का नाही, गुणवत्तेवर नोकरी द्या, जातीवर तर क्वालिफाईड. आता मी 12वी, मला जर बँकेचा मॅनेजर केलं, M.Com वाला B.Com वाला शिपाई केला तर कशी बँक चालायची? खरंय ना. असं नको आहे हो. नाही, ते शासनात बसलेल्या लोकांना कळायला पाहिजे की आता आपण कोणता कायदा आणायला पाहिजे, कुणाच्या बाजूने आणायला पाहिजे. पण आता ते काय होते, ऑफिस साहेब नेमकं बीडमध्येच आहे प्रॉपर. बर हो प्रॉपर बीडमध्येच. या हो, चालते साहेब. या पंढरपूरला आला तर. बर पंढरपूरला. हा, चालते. शेटपळ फाट्यावर पहिला स्टॉप आहे आमच्या गाव. छोट्या असं आहे. हा असं आहे का? बर त्या उड्डाण पुलापाशी का शेटपळच्या? हा, ब्रिजच्या पुढे 4 किलोमीटर छोटं गाव आहे. बर चालतं. हो, चालेल. ओके.